हेल्थ केअर. आज आपण ठोसरे फॅमिलीला भेटायला आले आहे. हे आपले ठोसरे काका आहेत. काका, तुम्हाला काय प्रॉब्लेम होता सेंटरला यायच्या अगोदर? सेंटरला येण्याच्या अगोदर मला डायबिटीस आणि बीपीचा मला त्रास होता आणि मला कळलं की बा मॉम हेल्थ सेंटर इथे सुरू झालेलं आहे. तरी सहज एक दिवशी मी फिरत आलो, मला तो बोर्ड दिसला. दुसऱ्या दिवशी आम्ही मग ते तुमच्या सेंटरला येऊन सकाळी भेट दिली आणि मग तेव्हापासून आम्ही मॉम हेल्थ सेंटरला तुमच्याकडे सगळ्या प्रकारच्या थेरपी घ्यायला सुरुवात केली. ओके, तर काका आपल्या सेंटरला येऊन थेरपी घ्यायला चालू केली. तर काका, तुम्ही सेंटरला यायच्या अगोदर खर्च केला का तुमच्या उपचारांच्या वरती? नाही, माझं ते कसं आता डॉक्टर जी ट्रीटमेंट देतात ती ट्रीटमेंट माझी चालू होती. म्हणजे डायबिटीससाठी बी पीसाठी ज्या गोळ्या होत्या त्या माझ्या चालूच होत्या त्याच्या आधी. आणि ही ट्रीटमेंट तर लाईफ लॉंग घ्यावी लागते. असं म्हणजे डॉक्टरने म्हटलं की ती दुरुस्त होत नाही बुवा. डायबिटीस बी पी हे लाईफ लॉंग चालत असतं. तर आम्ही तुमच्याकडे आलो. तुमच्याकडे आल्यानंतर मग मला ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली. मग तुमच्या मॉम हेल्थ सेंटरमध्ये पहिल्या दिवशी आम्हाला याची थेरपी दिली, बेडची थेरपी दिली. आणि बेडची थेरपी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी एक मॅट असते त्या मॅटची थेरपी घेतली. अशा रीतीने मी एक दिवस मॅट एक दिवस बेड अशा प्रकारे मी थेरपी घेत गेलो. आणि त्याच्यानंतर माझ्या याच्यामध्ये बराच इम्प्रूव्हमेंट झाला की ज्या माझ्या पायाला मुंग्या येणे हे येणे आणि फ्रेश वाटत नव्हतं मला नेहमी. आळस आल्यासारखं वाटायचं, शुगर वाढल्यासारखी नेहमी वाटायची, बी पी कमी जास्त व्हायचा. त्याच्यामुळे मी थेरपी घ्यायला सुरुवात केल्यानंतर मला या गोष्टी सगळ्या स्थिर स्थावर झाल्या. म्हणजे मी पहिल्याप्रमाणे जसं नॉर्मल होतो त्याप्रमाणे मला वाटायला लागलं. ज्या दिवशी थेरपी घेतली त्या दिवशी एकदम फ्रेश वाटायचं मला दिवसभर. आणि समजा मी 1 का 2 दिवस जर आलो नाही तर मला एकदम आळस भरल्यासारखं वाटायचं. त्याच्यामुळे मला जाणवलं की फरक काय आहे, आपण थेरपी घेतो आणि थेरपी घेत नाही. तर थेरपी घेतल्यावर काय बेनिफिट होतात हे मला जाणवायला लागलं. त्यापासून मी माझी मिसेसला पण सांगितलं. मिसेस आणि मी आम्ही दोघंजण रेग्युलर थेरपीला जात असतो. आणि मग याच्यानंतर पुढे आम्ही बेल्ट आला. तुमच्याकडे बेल्ट आल्यानंतर आम्ही सर्वांनी बघितलं. बेल पण आम्हाला घ्यायला लावला काय नाही. आणि प्रत्येक जे काय नवीन प्रॉडक्ट येतं मॉम हेल्थ सेंटर त्या बाबतीमध्ये सर्वांना त्याची अनुभव देतं. एक्सपिरियन्स घेतल्यानंतर सर्वांना सांगतं की बघा तुम्हाला काय वाटतं. बघितल्यानंतर अनुभव घेतल्यानंतर वाटतं की हा उपयुक्त आहे. तर आम्ही बेल्ट घेतला. तर आम्ही बेल्टची थेरपी सुरू केली. मग आम्ही घरी जाता बेल्ट पण घेतो आणि सेंटरलाही रेग्युलर जात असतो. आणि त्याच्यानंतर आता हे लिटिल चॅम्प म्हणून एक नवीन प्रॉडक्ट आलेले. तर हे येऊन आता मला 15 दिवस झाले असते हे आलेले. याचंही महत्त्व काय आहे हे सरांनी आम्हाला त्या दिवशी सांगितलं. आणि त्यांचे एक टेक्निशियन आहेत मला वाटतं डायरेक्टर, ते पण आले होते. त्यांनी त्याच्याबद्दल विस्तृत माहिती दिली की मॅट काय, कशाकरता घ्यावी, कोणी घेतली पाहिजे, याचे फायदे काय आहेत आणि किती वेळ घ्यावी, कशी घ्यावी याच्याबद्दल विस्तृत आम्हाला त्यांनी सेंटरला माहिती दिली. आणि त्या दिल्यानंतर मग मला आमच्याकडे आमच्या सासूबाई आल्या होत्या, त्यांना पण मी घेऊन गेलो. आणि त्यांनाही थेरपी दिल्यानंतर त्यांनाही एकदम आनंद वाटला, त्यांना छान वाटलं. मग आम्ही आमच्या शालकाला पण फोन केला की असा असा प्रॉडक्ट आलेला आहे. तर आमच्या सासूबाईंनाही आवडला, त्यांच्या मुलीला आवडल्यानंतर मग आम्ही हे घेण्याचं ठरवलं. आणि आज सर आमच्याकडे येऊन त्यांनी आम्हाला तो सुपूर्द केलेला आहे. आता याच्या पुढे आम्ही हे मॅट जी आहे ती आमच्या सासूबाईंसाठी वापरू आणि आमचे शालक आहे ते सुद्धा वापरणार आहे. ते इथून भुसावळला घेऊन जाणार आहे. तर बघा, तर काकांना आपल्या सेंटरला येऊन इतका फरक पडलाय, त्यामुळे त्यांनी स्वतःसाठी बेल्ट घेतला. आणि प्लस आता त्यांच्या सासूबाईंच्यासाठी त्यांनी आपली जी मॉम चॅम्प आहे ती मॉम चॅम्प ही बुक केलेली आहे. तर असंच आपल्याकडे नवीन नवीन प्रोडक्ट येतात. तुम्ही पण त्याची थेरपी घ्या म्हणजे तुम्हालाही रिझल्ट भेटेल. थँक्यू मॉम हेल्थ केअर.